यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 2 सराफा दुकाने फोडून तब्बल 1.5 कोटीहून अधिकचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथे पहाटे 3 ते 4 वाजताच्या सुमारास 6 चोरट्यांनी राजेंद्र ज्वेलर्स आणि वर्मा ज्वेलर्स या दुकानांना लक्ष्य केले. चेहऱ्यावर मास्क लावून आलेल्या चोरट्यांनी दुकानांचे शटर तोडत आत प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केला. राजेंद्र ज्वेलर्स मधून तब्बल 28 किलो चांदी, 650 ग्रॅम सोने आणि 2.5 लाखांची रोकड असा एकूण सुमारे 1,58,00,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेलाय. वर्मा ज्वेलर्स मधील नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन्स बन्सल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. फॉरेन्सिक शॉन पथक आणि फिंगरप्रिंट तज्ञांच्या मदतीने तपास सुरू असून आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे पुण्याच्या दिशेने पसार झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणातील पुढील तपास वेगाने सुरू आहे.